त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा काढतात. नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झालं म्हणा का आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणतात, त्याची इतके गवगाव त्या ठिकाणी केलं. त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर 3 ठिकाणी ते मागे घेतले. अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही? एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय. कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतंय चित्र की इथे वारंवार खडसेंचे जावई. अरे असेल तर त्याच्यामध्ये कारवाई करा, मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही. जर सत्य असेल तर कारवाई करायला माझी कुठलीही ना नाही, पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही. आणि सरकारने याची उत्तरं दिलं पाहिजे, पोलिसांनी उत्तरं दिले पाहिजे किंवा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल्स बाहेर आले, कोणी केले, त्यांच्या समोर पोलिसांनीच हे केले, फोटो काढले. पोलिसांनी फोटो काढले, लगेच मीडियाला आले. पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करा. 7च्या पलीकडे दुसरा आठवण नव्हताच. पोलिसच त्या तिकडे व्हिडिओ चित्रण करायचे आणि जनतेसमोर ते मांडायचे. याचा उद्देश काय? दुसऱ्या ठिकाणी करत नाही. आणि तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे? ज्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला, एक लॅपटॉप 4 वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले, आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं, त्याची माझी वर्षा. पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे? पोलिसांना कोणी अधिकार दिला आमच्या फॅमिली फोटो छापायचा? माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता? कुणी अधिकार दिला? आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे करता आहेत? कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे. पोलीस बावल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी हे केलं पाहिजे, म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे. आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये जे काही येईल ते होईल, त्याच्याबद्दल नाही. पण संशयाला अनेक ठिकाणी जागा आहे. कारण 2 ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता. मग 2.7 करणं, त्या ठिकाणी गांजा दाखवणं, या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहेत. मुळात सातत्यानं बसलेले आहे. तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, कोणत्याही प्रकारचे लेझर वेझर सारखे लाईट नाही आहे, कोणत्याही प्रकारचे दारूचे फार मोठे भंडार नाही आहे. जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे, माझा समज आहे. पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की 7 जणांचा रेव पार्टी होऊ शकते का? ते प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे. मोनाकरण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे चाललेलं आहे. कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार सरकारचे बाहेर आणतो आहे. रोहिणीताई वारंवार सरकारवर हल्ले करत आहेत. यांचं तोंड कसं बंद करून टाकायचं, यांना बदनाम कसं करायचं यासाठी रचलेलं आहे षडयंत्र आहे. सर, तुम्ही म्हटलात की तुम्ही बोलता किंवा रोहिणी खडसे बोलताय, या सगळ्याचा तुमच्या या सगळ्या बोलण्यावरती परिणाम होईल किंवा सरकारच्या बद्दल तुम्ही जे काही कमेंट करतात त्याबद्दल? तुम्ही म्हटलं की तुम्ही बोलता सरकारबद्दल, रोहिणीताई बोलतात, तर या सगळ्या प्रकरणाचा तुमच्यावरती रोहिणीताईंवरती काही परिणाम होईल? सरकारबद्दल तुम्ही काही भूमिका घेतलात त्याबद्दल? हे बघा, हे काहीही झालं तरी सत्य समोर येईल. न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही. जे काही आहे ते सत्य समोर येईलच त्याच्या माध्यमातून. पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ. लागणारा लढा चालू राहणार, जे सत्य आहे ते चालू राहणार, समाजासमोर आम्ही मांडणार. माझा वारंवार सांगितलेलं आहे या ठिकाणी की या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये हनी ट्रॅपच्या संदर्भात जे प्रभुत्व लोढा सांगतो आहे त्याचे उत्तर सरकार का देत नाही? त्या सीडीचं काय एवढं हे होत नाही? मी स्वतःची सीडी पाहिलेली आहे, त्याने मला ते दाखवलेली आहे. पण बार्गेनिंगमध्ये तो त्याने सांगितलं ते मी दाखवलं होतं. प्रफुल्ल लोढांनी स्वतः सांगितलं, खडसेंनी दाखवलं होतं, त्याने सांगितलेलं आहे स्वतः. त्यांची सीडी आपल्याकडे आहे. पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाही आहे, त्याने दिलंच नाही असंही त्यांनी सांगितले, मी दिलेलं नव्हतं. मग जे त्याने ते पाहिलेलं आहे त्याच्या संदर्भात चर्चा करावी, चौकशी करावी. तो भाग वेगळा आता, मी त्या भागावर बोलणार नाही. मी आज फक्त एवढ्या भागावर बोलेल की या ठिकाणी माझ्या जावयांनी हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाळत असे असेल, असे व्हिडिओ कॅमेरे आमच्याकडे आहे. तर त्याच्या चौकशा करा ना तुम्ही. त्या जाऊ द्या तो प्रकार. मग तर त्या प्रकाराचा छडा आम्ही लावूच. आणखी नाशिकच्याही प्रकरणाचा लावूच. आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेलं आहे हनी ट्रॅपच्या संदर्भामधलं. 2 माजी मंत्र्यांचं आणि एक
मंत्र्यांच्या मुलाचं तेही आलेलं आहे. ते खात्री करू आपण. त्याचं लोकल चॅनलनं ते प्रकाशित केलेलं आहे. महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेले आहेत, पुढे येऊ नयेत म्हणा प्रयत्न दिसतोय. पण याचा अर्थ असा होणार नाही की तुम्ही आम्हाला बदनाम करा. सांगली